खूपच गरम व्हायला लागलंय. अशा आगीच्या झळा येत आहेत समोरनं. अशा वेळेला काय करायचं? हा उन्हाळा सुसह्य कसा करायचा? केवळ पाणी प्या, पाणी प्या असं म्हणून पुरणार आहे का ते? नाही. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. खूपच गरम व्हायला लागलंय. अशा आगीच्या झळा येत आहेत समोरनं. अशा वेळेला काय करायचं? हा उन्हाळा सुसह्य कसा करायचा? केवळ पाणी प्या, पाणी प्या असं म्हणून पुरणार आहे का ते? नाही. उन्हाळ्यामध्ये शरीरातला जसा वॉटर बॅलन्स कमी होतो तसा शरीरातला ऊर्जेचा स्रोत सुद्धा कमी असतो. भुकेचा जर विचार केला तर भूक सर्वसामान्य असते, परंतु जर अति खाल्लं, अग्नीच्या विरोधात जाऊन भूक नसताना जर खाल्लं तर मात्र तुम्हाला त्रास होणार आहे. उन्हाळ्यामध्ये फळं भरपूर येतात, जी लोकल लेवलला जी फळं मिळतात, ज्याचं मार्केटिंग केलं जात नाही, अशी सफरचंदासारखी फळं आणू नका. त्यापेक्षा कलिंगण, काकडी, केळी, आंबे, जाम, आवळे, जांभळं, करवंद या रानफळांचा किंवा या फळांचा वापर करावा. जेवढं फळ तुमच्या जवळचं आहे तेवढं फळ तुम्ही वापरा. उगाच त्या लिची आणि स्ट्रॉबेरीच्या मागे लागण्याची काही आवश्यकता नाहीये. जे जे आपल्या जवळ बनतं, आपल्या जमिनीमध्ये बनतं, ते सर्व आपल्यासाठी भगवंताने बनवून दिलेलं आहे असं समजायचं. रंगांचा विचार केला तर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. अगदी रुमाल देखील पांढऱ्या रंगाचा असावा. असं का? आपल्याला कॅप सुद्धा पांढऱ्या रंगाची सांगितली. पांढरा रंग हा उष्णतेला परावर्तित करणार आहे, तो ओढून घेत नाही. पण काळा रंग, नेव्ही ब्ल्यू रंग, जांभळा रंग, लाल रंग उष्णता शोषून घेतात. त्यापेक्षा कूल कलर आहेत, ऑफ व्हाईट आहे, क्रीम कलर आहे किंवा स्काय ब्ल्यू आहे, पांढरा आहे, पिवळसर रंगाचा आहे, असे कपडे वापरायला काही हरकत नाही. भडक रंग वापरू नका, त्यानेही त्रास होतो. जेवणामध्ये काय बदल करायचे? जेवण हे अगदी संतुलित असावं, कमी जेवावं, ज्याच्यात लिक्विड जास्ती आहे. कोकणामध्ये आटवल नावाचा एक प्रकार असतो, मऊ भात किंवा पेज असा निवळ असा एक प्रकार असतो. असा प्रकार केला तरीही चालतो. एका बाजूने वॉटर लेवल पण बॅलन्स होते, दुसऱ्या बाजूने अग्नीवर पण लोड येत नाही, तिसऱ्या बाजूने लोकल लेवलला जे मिळतंय तेच आपण खातोय, चौथ्या बाजूने अग्नीवर लोड येत नाही, भुकेला आतले शीत आणि तहानेला वरचं पाणी निवळ मंड पेया असं जे काही आपण वापरतो त्याच्यामध्ये अगदी तूप घातलं तरी चालेल, वालीची भाजी बरोबर घेतली तरी चालेल, खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतला तरी चालेल किंवा लोणच्याची एक फोड, बाकी काहीही नसलं तरी चालतं. कोकणी जेवणामधला हा विचार जर केला तर तो अत्यंत चांगला आहे. भात आणि वरण हे दोन गोष्टी सुद्धा ऑप्शनला येऊ शकतात. कोशिंबीर हा तिसरा प्रकार ऑप्शनला येऊ शकतो. 3 पदार्थांपेक्षा जास्ती पदार्थ असू देत नको. खूप तिखट, खूप जळजळीत, खूप उष्ण, खूप चमचमीत असे पदार्थ पोटभर खाऊ नका. थोडे खायला हरकत नाही, कमी घ्या. म्हणजे जिथे तुम्ही सहजपणे 8-10 पाणीपुऱ्या खाता तिथे 3-4 पुऱ्या खाऊनच थांबा. भेळेमध्ये जास्ती तिखटपणा नको. रगडा पॅटीस जरी घेतला तरी त्याच्यावर तिखा कम असं सांगायला अजिबात विसरू नका. चिंचेची चटणी घ्यायला हरकत नाही. आंबट, गोड आणि खारट हे 3 पदार्थ वाताचं शमन करतात. घाम जो अंगातनं निघून जातोय त्याला पुन्हा भरण्यासाठी सरबतांचा वापर, आईस्क्रीमचा वापर केला तरी चालेल, परंतु त्यात सर्वोत्तम जे आहे हे आहे धने जिऱ्याचं पाणी. माझा एक व्हिडिओ सुद्धा आहे, या 3 गोष्टी घरामध्ये असाव्यात म्हणजे उन्हाळा तुम्हाला सुसह्य होईल. त्याच्यामध्ये धने, जिरं आणि बडीशेप या तिघांची पावडर करून ठेवा. ती पावडर तुम्ही चहा यासारखी वापरा किंवा ती पाण्यात भिजत ठेवा 12 तास. ते पाणी सकाळी तीर्थ म्हणून दिवसातनं 1-3-4 वेळा घ्या किंवा त्याचा फांट करा, गरम पाण्यात ती भिजत ठेवा, नुसतं झाकण ठेवून द्या, दिवसभरात ती वापरा. अगदी काहीच नाही झालं तर त्याच्यात साखर घालून ती चिमूटभर साखर, धने, जिरं आणि बडीशेपेची पावडर नुसती तोंडात टाकत राहा, चिमूट. जसे बाकीचे लोक तंबाखू गुटखा खातात तसं आपण ही पावडर खावी. ह्याने काय होईल? तोंडामध्ये लाळ तयार होईल. उष्ण किंवा पचायला हलके असलेले पदार्थ यात असल्यामुळे पचायलाही हलकं होतं, अग्नीचंही रक्षण होतं, तोंडामध्ये लाळ तयार होते जी अल्कलाइन नेचरची असते आणि ती पोटात गेल्यानंतर वाढणाऱ्या ऍसिडला न्यूट्रल करायला मदत करणारी असते. काही लेप सांगितलेले आहेत, जसं चंदनाचा लेप आहे, अष्टगंधाचा लेप आहे, इथे लावू शकता, इथे कानाच्या पाळीला लावू शकता, कपाळाला पूर्ण भस्म लावू शकता, अंगाला भस्मांचे पट्टे उडत. कुठे महाराज बनायला सांगत नाहीये, परंतु जे आज सनस्क्रीन लोशन वगैरे जे लावलं जातं त्याऐवजी आपल्याकडे या पद्धतींचा वापर सांगितलेला आहेच ना. नुसतं तेल लावा, लोणी लावा, तूप लावा, किती आंघोळीच्या अगोदर 1 तासभर
त्याने जो एक सॉफ्टनेस येईल त्वचेला तोही खूप चांगला असतो. ह्या तेलयुक्त पदार्थांनी, स्निग्ध पदार्थांनी शरीरावरचा मळ असतो, घाम असतो, चिकटलेले मळाचे किंवा धुळीचे कण असतात तेही सगळे निघून जातात. त्याला अभ्यंग म्हणतात. हे अभ्यंग करा, त्याने सुद्धा खूप चांगला फायदा होईल. कानामध्ये तेल घाला. डोक्यावर कांदा बांधण्याची पद्धत आहे विदर्भामध्ये. अगदी कांदा डोक्यावर बांधू नका, परंतु कांदा कधीतरी आठवड्यातनं असा किसून डोक्यावर रस घालायला काहीच हरकत नाही. कांद्याचा रस केसांना पण चांगलं काम करतो. खिशामध्ये सुद्धा कांदे, कानामध्ये सुद्धा छोटे कांदे ठेवण्याची परंपरा आहे. मग कच्चा कांदा जेवणात ठेवला तर हो, पांढऱ्या रंगाचा पांढरा रंग महत्वाचा. आता लाल रंगाचा, हिरवा, पिवळा, काळा मिळेल तो कांदा वापरा. कांदा मस्त औषध आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कच्चा कांदा खावा. कच्चा कांदा खाल्ला तरी हो चालतो, काही नाही. कोशिंबीर स्वरूपात घ्या, स्लाइस स्वरूपात घ्या, त्याच्यावर थोडंसं लिंबू आणि चाट मसाला घालून घेतलं तरी चालू शकेल. पण तो उगाच व्हिनेगरमध्ये बुडवलेला कांदा जो हॉटेलमध्ये मिळतो तसा काही आवश्यकता अजिबात नाही. आईस्क्रीम खायला हरकत नाही. आईस्क्रीम घरगुती तयार करावं. बाजारातनं बासुंदी विकत आणावी, ती फ्रीजरमध्ये ठेवावी आणि त्याचे स्लाइस करून कुल्फी आईस्क्रीम म्हणून खावं. 3-4 वेळा आंघोळ करा. गार पाण्याची आंघोळ करा, मनसोक्त आंघोळ करा. अगदी शास्त्रोक्तच करायला पाहिजे, म्हणजे बायडीभर पाणी संपवलंच पाहिजे बदा असं काही गरज नाहीये. नुसतं असं अपवित्र पवित्र वा नुसतं असं हाताने शिंपडून पाणी घेतलं तरी चालतं. त्याने सुद्धा खूप चांगला फायदा होत असतो. काल तर रात्री मी 1 वाजता आंघोळ केलोय. हो, रात्री 1 वाजता. संध्याकाळी मी आलो दवाखान्यातनं, तेव्हा आंघोळ मी केलेलंच होतो. पुन्हा रात्री झोपताना एकदा आंघोळ केलेलो आणि 1 वाजता तर मला असं गरम व्हायला लागलं. एसी पण बंद होता, पंखाही नीट चालत नव्हता, आवाज खूप येत होता म्हणून तो बंद ठेवला. खिडक्या उघडल्या तर डास सावत होते. मस्त गेलो बाथरूम मध्ये, शॉवर सुरू केला आणि गार पाण्याची आंघोळ केलो आणि पुढे 6 तास अशी गाढ झोप लागली. अरे वा. गरम पाण्याच्या आंघोळीपेक्षा गार पाण्याची आंघोळ करावी. गार पाण्याची आंघोळ डोक्यावरनं करायला परमिशन आहे, परंतु गरम पाणी डोक्यावर ओतू नका. उन्हाळ्याच्या दिवसात तर अजिबात नको. खांद्यांवरनं, महिलांनी खांद्यांवरनं गार पाणी करा. डोक्यावरनं गरम पाणी करायचं असलं तर करायला हरकत नाही. फक्त ते आठवड्यातनं एखाद दुसऱ्या वेळेला चालू शकेल. केसांना लावलेला की काय चिकटपणा, तेल बिल असं घालवण्यासाठी असेल तर. बाकी काही नाही. ज्यांचे केस टक्कलच पडलेलं आहे, गॉन केसच आहे, त्यांना काही गरजच नाहीये. पण माझ्यासारखे असे लांब सुंदर सडक केस ज्यांचे असतात त्यांनी थोडंसं गरम पाणी वापरायला हरकत नाही. लिंबाचा रस डोक्यावर वापरायला हरकत नाही. त्याने सुद्धा केसांचा तेलकटपणा जायला मदत होते. अभ्यंग करण्यासाठी जे लावलेलं तेल आहे त्यानंतर त्याचा उतारा म्हणून कोणतंही पीठ वापरा. साबणाच्या ऐवजी पीठ वापरा. चणा डाळीचं पीठ चालेल, मूग डाळीचं पीठ चालेल, मसूर डाळीचं पीठ चालेल, मिक्स पीठ चालेल. रखा म्हणजे विभूती, उदी, भस्म, विभूती यापैकी काही वापरलं तरी चालेल. नाहीतर एकदम छान उटणं वापरा. दिवाळीच्या वेळेला नाही का वापरत, रोज दिवाळी करा. हे सगळे साधे साधे छोटे छोटे उपाय जर आपण केले तर उन्हाळ्यापासून बचाव नक्कीच होतो. ते उगाच ORSच्या नादाला लागू नका. ते मीठ साखर पाणी वगैरे जे घ्यायला सांगतायत आणि भरपूर पीत राहा असं भरपूर प्यायचं नसतं. त्याने शुशुला होणार आणि उलट आणखीन लोड वाढणार. आपल्या शरीरातल्या जे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत त्यांना जास्ती कामाला लावायचं नाहीये. जेवढं आवश्यक आहे तेवढंच करा. उच्छ्वास बाहेर टाकण्यापेक्षा प्राणायाम जास्ती करा. आतमध्ये भरून घ्या, थंड हवा भरून घ्या, कुलिंग करा, अनुलोम विलोम करा. याने सुद्धा खूप छान फायदा होतो. दुपारच्या वेळेला असं डोळ्यावर काकडी किंवा असं कलिंगणाची साल वगैरे लावली तर चालेल का? हो चालेल. गुलाब पाणी हो चालेल. स्प्रे म्हणून वापरायला काहीच हरकत नाहीये. आता अत्तर आणि स्प्रे यामध्ये फरक पडतो. स्प्रे जे असतात हे सगळे किंवा डिओडोरंट जे असतात हे सगळे स्पिरिट बेस, अल्कोहोल बेस असतात. परंतु आपल्याकडे पूर्वी इत्र किंवा अत्तर हा जो काही प्रकार होता तो असा हाताला लावायचा किंवा कापसाला लावून तो कापसाचा फावा कानात ठेवायचा, असा एक प्रकार होता. कपड्यांना सुद्धा आपण लावू शकतो, अंगाला सुद्धा लावू शकतो. हे अत्तर जे असतं हे थंड तेलापासून बनवलेलं असतं. गुलाबाचं अत्तर वापरा, खस वाळा त्याचं अत्तर वापरा, हिना मेहंदीचं अत्तर वापरू शकतो. मातीच्या सुगंधाचं अत्तर देखील आज बाजारामध्ये आहे, वापरायला काहीच हरकत नाही. मनाला संतोष, मनाला प्रसन्न, मनाला हलकं, मनाला प्रफुल्लित बनवणारं जे जे काही आहे हे सगळं वापरायला हरकत नाही. हा उन्हाळा तुम्हाला सुसह्य होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. भांडी असतात ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताट सुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते. आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सअपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.